नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण पाहताय बेधडक. या राज्यात पुन्हा एकदा अस्वस्थ करणारी घटना घडली. होय, अस्वस्थ करणारी घटना. विदर्भातील वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुण शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रकार घडलाय. मृत्यूशी झुंज देणाऱ्या या तरुण शिक्षिकेची दृष्टी आणि वाचा गेली आहे. माथेफिरू तरुणाने केलेल्या या प्राणघातक हल्ल्यामागील कारण अजून समजलेलं नाहीये. बरं, पोलिसांच्या जबानीत ते लवकरच उघड देखील होईल, पण तोवर या हल्ल्यामागील पुरुषी मानसिकतेची चिकित्सा झालीच पाहिजे. रामायणातील सीतेची अग्निपरीक्षा असो की आज घडलेली ही वर्ध्यातली हृदय हलवणारी घटना, या सगळ्या प्रसंगांमध्ये बळी जाते एक महिला. चला चर्चा करूयात. सर्व थरातील सर्व वयोगटातील लोकांना पेटवणारा वणवा पुरुषी अहंकाराचा कसा आटोक्यात येईल. नेमकं घडलंय का, ज्याविषयी आपण आज चर्चा करतोय. बघा, हिंगणघाटमध्ये एका शिक्षिकेला भर चौकात जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या घटनेमुळे राज्याला धक्का बसलाय. 40% भाजलेल्या शिक्षिकेला उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलंय. बघूयात स्पेशल रिपोर्ट. शिक्षिकेला भर चौकात जिवंत जाळलं. 40% भाजलेल्या शिक्षिकेची मृत्यूशी झुंज. राज्यात शिक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया. याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. तिथं त्या शिक्षा दिल्या गेल्या पाहिजे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. राज्यात मोकाट सुटलेल्या गुन्हेगारांमुळे महिलांचं जगणं असुरक्षित झालंय. विकेश नगराळे या नराधमानं शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवलं. त्यामुळे पीडितेची ही अशी अवस्था झालीय. 40% भाजलेल्या पीडित शिक्षिकेला उपचारांसाठी नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. पीडित शिक्षिका कामावर जाण्यासाठी निघाली होती आणि त्याच वेळी आरोपीनं शहरातल्या नंदेरी चौक भागात हे कृत्य केलंय. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता पीडितेच्या वडिलांनी केली आहे. मला भेटला म्हणजे तो रस्त्याने जात असताना मीच त्याला भेटलो होतो. त्याला सांगितलं, म्हणलं असं का, तर नाही म्हणे, काकाजी म्हणे तसा काहीच प्रकार नाही म्हणे, मला तिच्यासोबत बोलावंसं वाटते म्हणे. आमची मागणी काय आहे, तर त्याला आता एवढ्या चांगल्या मुलीला तो जर असा करत आहे तर त्याला तर फाशीची शिक्षाशिवाय काय दुसरा मार्ग काय आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र यापूर्वी आरोपीकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार नोंदवण्यात आली नव्हती असं पोलिसांनी सांगितलंय. आतापर्यंत तरी आम्हाला जी माहिती मिळाली आहे की मुलगा आणि मुलगी एकाच गावातील आहे आणि मुलाने आता तिला जाडण्याचा जोपर्यंत आम्हाला अद्याप कारण कळालेलं नाही. तपास त्याबद्दल सुरू आहे आणि जो आरोपी आहे विक्की नगरार नावाचा, त्याला सध्या ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. 40% भाजलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असून पुढचे 4 दिवस तिच्यासाठी महत्त्वाचे आहेत. चेहऱ्याचा जवळपास कोळसा झालेला आहे. उजव्या हाताचा पण खूप जवळपास ममिफिकेशन झालेलं आहे. इतकं डीप बर्न आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिला ज्या फ्युम्स असतात जळण्याच्या, त्या लंग्समध्ये गेल्यामुळे त्याला इनहेलेशनल इंजुरी म्हणतो आपण. तर त्या इनहेलेशनल इंजुरीमुळे पण जीवाला खूप मोठा धोका असतो. तर 3 ते 4 दिवस लागेल पेशंटची क्रिटिकल कंडिशन अजून किती वर्सनिंग होते का इम्प्रूव्ह होते हे समजायला. गुन्हेगारांची हिंमत इतकी वाढली आहे की त्या आता दिवसाढवळ्या महिलांना जिवंत जाळत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांवर जरब बसेल अशी कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येतेय. तर माझी तर एकच मागणी आहे की अशा आरोपीला आपण ऑन द स्पॉट त्याला म्हणजे काही ना काही शिक्षा करायला पाहिजे. याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे होती. असे काही ठोस कायदे आपल्या सरकारने उचलले पाहिजेत. जिथल्या तिथं त्या शिक्षा दिल्या गेल्या पाहिजे. नाहीतर रोज एका निर्भयाचा असाच दारुण अंत होणार आहे आणि आपण आज फक्त बघत बसणार आहोत. एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळण्याची विकृती समाजात वाढत चाललीय. गुन्हेगारांना कायद्याचा वचकच राहिलेला नसल्यानं महिलांची सुरक्षितता धोक्यात आलीय आणि म्हणूनच महिलांवरचे जीवघेणे हल्ले थांबावे आणि त्यांनाही त्यांचा सुरक्षित आयुष्य जगण्याचा अधिकार मिळावा, यासाठी सरकारनं किमान आता तरी आरोपींना कठोर शिक्षा करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्याची गरज निर्माण झालीय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बरं, या सगळ्यात धक्कादायक काय की ज्यावेळेस ही घटना घडत होती ना, तेव्हा आजूबाजूला जमणाऱ्या सगळ्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. कोणीही मदतीला पुढे धावलं नाही. हे धक्कादायक आहे. म्हणजे आपण किती संवेदनशून्य झालेलो आहोत हे यावरनं म्हणायचं अशी वेळ आली आता. खरं तर वाईट वाटतंय.
कारण ही जी तरुणी आहे जी यामध्ये आज ज्या पद्धतीने तिला मृत्यूशी झुंज द्यावी लागते, ती कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी मुलगी आहे, या सगळ्या नात्यांमधनं आता तिला एका बेडवरती वेदनांशी झुंज द्यावी लागते. याविषयी बोलण्याकरता माझ्याबरोबर असणार आहेत मुंबई शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे आपल्याबरोबर आहेत. सामाजिक कार्यकर्त्या स्नेहा जावळे आहेत. मला असं वाटतं स्नेहा या सगळ्या घटनेच्या अधिक जवळ जाऊ शकते आणि ती ज्या पद्धतीने व्यक्त होणार आहे, तेव्हा मी असं म्हणेन किंवा माझं असं स्पष्टपणे म्हणणं आहे की स्नेहा त्या पीडितेला नेमकं काय वाटत असावं ह्याबद्दल ती व्यक्त होऊ शकते, सांगू शकते की तिला काय वेदना असू शकतात. माझ्याबरोबर मुख्याध्यापक महासंघाचे कार्याध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर शिक्षिका आहेत मनीषा नलावडे, ज्या कायम शिक्षकांना येणाऱ्या समस्यांवर आग्रही असतात, आग्रही भूमिका ते मांडत असतात. ही एक शिक्षिका आहे, त्यामुळे निश्चितपणे आपलं मत या घटनेबद्दल त्या मांडतील या मला विश्वास आहे. सोमलवार हायस्कूलचे नागपूरचे मुख्याध्यापिका आहेत वैशाली डाकुळे, ते देखील आपल्यासोबत आहेत. शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील देखील आपल्यासोबत आहेत. आज भरपूर मान्यवर आपल्यासोबत आहेत आणि मला असं वाटतं या घटनेबद्दल ते मनमोकळेपणाने व्यक्त होतील आणि बोलतील, यात काही शंका नाही. मी सुरुवात स्नेहा जावळे प्रश्न करतोय. मी स्नेहा या अगोदरी म्हणालो, तिला आत्ता या क्षणाला काय वाटत असावं किंवा काय वेदना होत असतील याचा अनुभव तू पूर्वीच घेतला आणि या सगळ्या याच्यातनं तू उभी राहिली आहेस. आमच्यासाठी तू एक धीरोदत्त नायिका आहेस, एक रणरागिणी आहेस, याबद्दल दाद दिलीच पाहिजे. पण या घटना थांबतील कधी हाच प्रश्न पुन्हा एकदा समोर येताना दिसतोय. स्नेहा, या घटना कधी थांबतील याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या घरच्यांनी तो विचार करायला पाहिजे की माझ्या घरात ही घटना नाही झाली पाहिजे, म्हणून मुळात आईनी आजीनी त्यांच्या घरातल्या मुलांवर हे संस्कार करणं गरजेचे आहे की ही मुलगी आपल्या घरातल्या मुलीसारखीच आहे. जेव्हा आज कळतंय की ती एक जी महिला आहे ती 30 वर्षाची आहे आणि तो पुरुष विवाहित आहे, त्याला 6 वर्षाच्या आसपासचं काहीतरी मूल दाखवलं जातंय आणि सांगितलं जातंय की प्रेमातून ही घटना झाली, एकतर्फी प्रेमातून झाली. पहिला प्रश्न माझा तिथे येतो, हे एकतर्फी प्रेम असं कसं? जेव्हा तुम्ही त्या पर्सनशी राहण्यासाठी मी माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून सांगता आणि आयुष्यभर राहण्यासाठी कमिटमेंट मागायला गेलात, मग ही कमिटमेंट बाजूला ठेवून तुमच्यासोबत पेट्रोल कशासाठी होतं? म्हणजे मेंटली प्रिपेअर करून गेला होता ना हा, की आज ही माझी नाही झाली तर मी हिला कुणाचीच होऊ देणार नाही, मग मी हिचं जास्तीत जास्त नुकसान काय करू शकतो, तर मी हिला जाळून टाकू शकतो. पेट्रोल, ऍसिड वस्तू इतक्या स्वस्त झाल्यात का की त्या माणसाच्या आयुष्याला तुम्ही लगेच जाळून टाकणार? 40%, मी 42% बर्न आहे. मी तिची वेदना खूप जवळून समजू शकते. लक बाय चान्स माझं कुठलं अवयव श्वास घेणं किंवा हे मला प्रॉब्लेमॅटिक नाही गेलं, मी आज जेवू शकते, खाऊ शकते, पाहू शकते, पण त्या मुलीला जिवंत आहे आणि याच्यानंतर तिने तिचं आयुष्य कसं सर्व्हाइव्ह करायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हे इतकं स्वस्त राहू शकतं का कोणाच्या आयुष्याचं जीवन, आणि इतक्या सहजासहजी तुम्ही कोणाचंही आयुष्य काढून घेऊ शकता का, हा खरंच प्रश्न आहे. माझं त्याच्या घरच्यांकडेही हेच मत आहे. जर ही घटना दुसऱ्यांच्या घरात झाली म्हणून आपण स्टँड घेतो तर त्याच्या मुळात घरच्यांनी, त्याच्या बायकोनी त्याला घरातून बाहेर काढलं पाहिजे, तेव्हा ही घटना कुठेतरी संपायला कारणीभूत ठरेल. म्हणजे तू जाहीरपणे या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त करते. तुझ्या शब्दामधली तीव्रता आणि संताप लक्षात येतोय, कारण स्वतः तू विक्टीम राहिलेली आहेस आणि या सगळ्या याच्यातनं उभी राहिलेली आहेस. मला शिवनाथ दराडे यांच्याकडे जायचं आहे. शिक्षक परिषदेचे, मुंबई शिक्षक परिषदेचे कार्यवाह आहेत. आपण कसं बघता या घटनेकडे? म्हणजे आपण वारंवार कौटुंबिक संस्कार, स्त्री पुरुष समानता, आपण कोणावरती आपलं मत लादू शकत नाही, आपली भावना लादू शकत नाही असं बोलत असतो, चर्चा करत असतो, पण अशा घटना घडत आहेत. या झालेल्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतील, आम्ही करतो. आणि शब्द अपुरे, अशा प्रकारची अतिशय भयंकर घटना आहे. ती आमची व्यावसायिक भगिनी आहे, तिच्या या दुःखाशी आम्ही समरस आहोत आणि आरोपीला जी काही शिक्षा व्हायची ती कायद्याने होणार आहे. परंतु एक ही घटना झाली, आम्ही त्याचा निषेध केला, त्याला शिक्षाही झाली, याच्यानंतर पुढे काय? त्याच्यानंतर सगळं थांबणार आहे का समाजामध्ये? याच्यासाठी पूर्ण सखोल विचार करायला हवा. शालेय शिक्षणापासून मुलं जेव्हा 13, 14, 15 वर्षाची होतात तेव्हापासून याच्यासाठी पुढील 50 वर्षाचा, 60 वर्षाचा विचार करून आपल्याला याच्याकडे कसं बघता येईल याचा विचार करणं आवश्यक आहे. मला वाटतं शालेय अभ्यासक्रमामध्ये मूल्य शिक्षण हा जो विषय होता तो मध्यंतरी आला होता, परत तो गेला. धोरणं बदलतात, राज्यकर्ते बदलले की शिक्षणाला हात घालतातच. म्हणजे आत्ताही त्याला काही नवीन नाहीये किंवा आत्ता जे काही चालू आहे तेही काही त्याला अपवाद नाहीये. परंतु प्रत्येक शाळेमध्ये समुपदेशकाची नियुक्ती करणं आवश्यक आहे. काउन्सिलर पाहिजे याची मागणी मी वारंवार करतोय. आज महाराष्ट्रामध्ये 500 काउन्सिलर ट्रेनिंग घेऊन तयार आहे,
पण त्याला काउन्सिलिंगची तासिका दिली जात नाही, त्याला दुसरी तासिका दिली जाते. आम्ही वारंवार मागणी करतो, काउन्सिलर द्या, आहे ते तरी द्या, बाकीच्या नंतर आपण बघूया. त्याच्यानंतर आता तुम्हाला मी ज्वलंत घटना सांगतो. मुलांमध्ये एवढे बदल होत आहे. एक मागच्या आठवड्यामध्ये, शाळेचं नाव घेणं योग्य ठरणार नाही, अंधेरीची शाळा आहे. मला मुख्याध्यापकांनी, संबंधित पर्यवेक्षकांनी सांगितलं, सर याला काय करायचं, आमच्याकडे एक मुलगा आहे 8वीला, तो मुलींना हात लावतो, तो वर्गात झोपतो, तो तोडफोड करतो, तो मारामाऱ्या करतो. संबंधित स्लम एरियामध्ये राहणारे गरीब घरातल्या पालकांना ही गोष्ट सांगितली आहे. आईला त्याची संमती, आई निरक्षर आहे, आईला ती गोष्ट कळत नाहीये. आई आली की भांडतेच, कदाचित मुलावर खूप प्रेम असेल, माझा मुलगा असा नाही, माझ्या मुलगावर आरोप करायचा, माझा मुलगा आणि इतर मुलांमध्ये भेद कसा, आणि माझाच मुलगा एकटा वाईट कसा. तर या समस्येवर आम्ही काय करायचं, कुणाकडे जायचं. अनुदानित शाळा आहे. त्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांना मी म्हणालो, आता मी काही सांगणार नाही, परंतु याच्यावर आपल्याला काय करता येईल नक्कीच आपण मदत करू. असे प्रश्न ठिकठिकाणी आहे. मुलांची जी बदलती मानसिकता आहे, मुलांचं जे गैरवर्तन आहे आणि शिस्तीचे जे धडे आहे ते पूर्णपणे बदलले. आम्हाला जरी वाटलं तर कुठलीही शिक्षा करायची नाहीये मुलाला. एखाद्या मुलाला टोचून बोलणं हे सुद्धा, अपमानकारक बोलणं हे सुद्धा शिक्षकावर गुन्हा केल्यासारखे लादलेले अशी परिपत्रक आहे शासनाची. विद्यार्थ्याच्या मनाला सुद्धा दुखवायचं नाही. शारीरिक शिक्षा ही खूप लांब राहिली आणि ती करूही नये. शब्दांची शिक्षाही नको. शब्दांची शिक्षा सुद्धा आता अव्हेरलेली आहे. अशा काळामध्ये समुपदेशकही नाही, अशा काळामध्ये कुठलंही स्पेशल ट्रेनिंग किंवा कुठल्याही स्पेशल स्वरूपाचं औपचारिक शिक्षण उपलब्ध नाहीये. अशा वेळेस मार्ग काढायचा अशा अनेक समस्या अनेक शाळांमधून आमच्यापर्यंत येतात. म्हणजे मुळात जे संस्काराचं वर्तुळ आहे किंवा जे विचारांचं वर्तुळ आहे, त्याला समजवण्याचं वर्तुळ आहे, तेच पूर्ण होताना दिसत नाही. कारण या वर्तुळातले घटक अनुपस्थित आहेत. जसं काउन्सिलरचा मुद्दा तुम्ही मांडलात. मला मनीषा नलावडे आणि वैशाली डाखोळ या दोघींकडे जायचं, पण सुरुवातीला मनीषाताईंना मी विचारणार आहे, आपण कायम शिक्षकांना येणाऱ्या समस्यांना घेऊन ठामपणे उभे राहता आणि त्यांच्याविषयी आपण बोलत असता. म्हणजे शिक्षकांच्या समस्यांबद्दल आपण बोलतोच आहे, पण आपली ही भगिनी जी आहे ती देखील एक शिक्षिका आहे आणि आज ज्या प्रकारची घटना तिच्याबरोबर घडलेली आहे, नेमकं चुकतंय कुठे असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम मी या घटनेचा निषेध करते. अतिशय घृणास्पद अशी ही घटना झालेली आहे आणि या घटना आजच नाही तर यापूर्वी. मनीषाताई, मी थोडं आपल्याला थांबवतोय, काहीतरी तांत्रिक समस्या आहे, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. पण अगदी असा सारखा प्रश्न माझा वैशाली डाखोळे मॅडम यांना आहे. आपलं काय मत आहे? हा, अतिशय ही वाईट घटना घडलेली आहे आणि या आमच्या शिक्षिका जी भगिनी आहेत त्याबद्दल मला अतिशय वाईट वाटतंय. खरं तर अशा प्रकारच्या घटना जेव्हा घडतात तेव्हा खरं पहिला प्रश्न असतो की शिक्षकांवरती आपण अवाजवी बोजा टाकलेला आहे, त्यांच्याकडनं बऱ्याच आपण अपेक्षा करतो आहोत. या विद्यार्थ्यांवरती, मुलांवरती, त्यांच्यावरती संस्कार करण्याची जबाबदारी जेव्हा आपण टाकतो त्यावेळी कुठेतरी एक फॅमिली बॅकग्राऊंड जो विद्यार्थ्यांचा आहे, त्यांच्या पालकांची जी भूमिका आहे ती देखील आपल्याला तपासणं आवश्यक आहे. पालक कुठेतरी कमी पडतायत. पालकांचे जे संस्कार किंवा घराघरातनं आजी आजोबांद्वारा मिळणारे जे संस्कार होते ते संस्कार आता कमी पडलेत आणि त्यामुळे आपण शिक्षकांकडनंही अपेक्षा करतो आहोत की त्यांच्यावरती व्हॅल्यू एज्युकेशन, मुलांवरती संस्कार करण्याची जी जबाबदारी आहे ही शिक्षकांची आहे. पण कुठेतरी असंही वाटतं की ही जबाबदारी जर शिक्षकांना पार पाडायची आहे तर त्यांच्यावरती अशैक्षणिक कामांचा जो बोजा असतो तो दूर करणं आवश्यक आहे. मी तर इथे म्हणेल की जनगणना आणि निवडणूक किंवा शालाबाह्य काम ह्या सगळ्यांना जर आपण कुठेतरी त्यांच्या शिक्षकांपासून दूर सारलं तर त्यांना आपल्या विद्यार्थ्यांवरती योग्य संस्कार करायला भरपूर वेळ मिळेल. म्हणजे विद्यार्थ्यांवरती एकाग्र होण्यासाठी इतर जबाबदाऱ्या त्यांच्यावरती टाकता कामा नये असं आपल्याला वाटतंय. टाकता कामा नये, अशैक्षणिक कामांचा बोजा त्यांच्यावर टाकता कामा नये, जेणेकरून विद्यार्थ्यांवरती त्यांना कॉन्सन्ट्रेट करता येईल आणि योग्य ते व्हॅल्यू एज्युकेशन त्यांना देता येईल. पण तसं जरी झालं, त्या जबाबदारी जरी काढून घेण्यात आल्या असं आपल्याला वाटतं वैशाली मॅडम
की हे सगळं थांबेल म्हणून? कारण हे बघा, जो विद्यार्थी घडत असतो ना, शाळेमध्ये घडो किंवा कुटुंबात घडो, पुढे जाऊन तो पुरुष म्हणून समाजात वावरणार आहे. तरी म्हणजे त्याला तिथूनच खरं तर त्याला लक्षात घेतलं पाहिजे किंवा त्याला ही समज दिली पाहिजे, शिकवलं पाहिजे की तुझ्याबरोबर शिकणाऱ्या विद्यार्थिनी असतील, त्या तुझ्या मैत्रिणी असू शकतात, फक्त मैत्रिणी, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्याबद्दल त्यांनी घृणास्पद विचार करता कामा नये. पण असं होताना दिसत नाही, तो विचित्र वागतानाच दिसतो. तशी त्याची मानसिकता संपताना दिसत नाही. वाटतं तुम्हाला की ह्या सगळ्या जबाबदाऱ्या शिक्षकांच्या काढून घेतल्यानंतर सुद्धा आपण जे मूल्य शिक्षण त्यांच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करताय त्यातनं तो पुढे जाऊन चांगला वागेलच? त्यातनं तो पुढे जाऊन चांगला वागेल, कारण याकरता त्याला आपण अगदी लहानपणापासून जरी नाही तरी पण 8वी ते 10वी या वयातला जो विद्यार्थी आहे हा पौगंडावस्थेमधला विद्यार्थी आहे. त्याचं भावविश्व अगदीच वेगळं आहे आणि या भावविश्वामध्ये त्याच्याशी मिळवून घेणं आणि स्त्रीचा त्यांनी सन्मान राखावा या दृष्टीने त्याची वैचारिक आपण विकास साधण्याची गरज आज आहे. त्याला जर आपण त्याच्यासोबत शिकणाऱ्या ज्या त्याच्या सहकारी ज्या विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनींचा त्यांनी रिस्पेक्ट केला पाहिजे, आदर केला पाहिजे किंवा सहकार्याची भावना त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि ही सहकार्याची भावना जर आपण त्याच्यामध्ये 8वी पासनं 10वी पर्यंत जर आपण त्याच्यामध्ये विकसित करू शकलो तर पुढे जाऊन या भावना त्याच्यामध्ये राहणारच आहेत आणि तो निश्चितच समाजातील इतर स्त्रियांचा देखील तो आदर करेलच. त्यामुळे ह्या पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांचं भावविश्व हे जास्त आपल्याला व्यवस्थित सांभाळणं किंवा हाताळणं आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षकांची जबाबदारी ही आपल्याला तेवढी त्यांची इतर अशैक्षणिक कामांपासून कमी करून त्यांना विद्यार्थ्यांवरती एकाग्र होऊ देणं फार आवश्यक आहे. मी सहमत आहे, आपल्या मताशी मी सहमत आहे. मला हरिश्चंद्र गायकवाड यांच्याकडे जायचं आहे. विश्वनाथ दराडे मी आपल्याकडे येणार आहे कारण आपल्याला काहीतरी म्हणणं मांडायचं आहे, पण तत्पूर्वी मला हरिश्चंद्र गायकवाड यांच्याकडे जायचं आहे कारण मुख्याध्यापक महासंघाचे ते कार्याध्यक्ष आहे. आपण देखील एका शाळेमध्ये एका जबाबदारीतनं काम करता. अशा वेळी जेव्हा त्या आपण मुख्याध्यापक म्हणून काम करता स्वतः? येस, बरोबर. मग याचा अर्थ जसा आता मॅडमनी मुद्दा मांडला की 7वी आपण असं धरूयात, 7वी ते 10वी असं धरूयात, कारण आता मुलांना हल्ली बऱ्याचशा गोष्टी फार लवकर कळायला लागलेल्या आहेत. अगदी आपण असं म्हणूयात की लैंगिक भावना ज्या असतात त्याची वयोमर्यादा देखील कमी झाली आहे. म्हणजे आता एका संस्थेचा अहवाल पुढे आलेला आहे की कौमार्य भंगाची जी मर्यादा आहे ती आता 18वरनं ही 12वरती येऊन ठेपलेली. हे फार धक्कादायक आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या हाताखालचे जे शिक्षक आहेत ते विद्यार्थ्यांमध्ये होणारे बदल किंवा त्यांच्या वर्तनात होणारे बदल याला घेऊन कधी आपल्याकडे काही रिपोर्ट करतात किंवा काही सांगतात, काही भावना व्यक्त करतात किंवा सर याबद्दल आपण काहीतरी करायला हवं कारण हा पुढे जाऊन पुरुष म्हणून समाजात काम करणार आहे, याबद्दल काय बोलतात ते? असं निश्चित सर बोलतायत. प्रथम मी या घटनेचा पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने निषेध करतो. जी बोला. हां, प्रथम मी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने या घटनेचा निषेध करतो. प्रामुख्याने अशा प्रकारे तुम्ही सूचित केल्याप्रमाणे निश्चितपणे असे शिक्षक मुख्याध्यापकांकडे अशा प्रकारच्या तक्रारी करतात की विद्यार्थ्याचं वर्तन हे दैनंदिन जीवनामध्ये हे बदलं जाणार आहे. मग त्या चांगल्या वर्तनाला त्याला कशा प्रकारे आणता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सदैव करत असतो. प्रामुख्याने अशा ज्या घटना घडतात या घटना प्रामुख्याने जे शालाबाह्य विद्यार्थी होतात ह्या शालाबाह्य विद्यार्थ्यांचं शिक्षण अर्धवट राहिल्यामुळे, कुठल्या प्रकारची नोकरी व्यवसाय व्यवस्थित न चालल्यामुळे या अशा काही अनिष्ट प्रवृत्तीकडे हे विद्यार्थी वळतात. त्यामुळे प्रामुख्याने अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांमध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे काउन्सिलर तर हवेच, पण त्याचबरोबर प्रामुख्याने शाळा सुटण्याच्या वेळा आणि भरण्याच्या वेळा ज्या आहेत त्या प्रत्येक शाळेच्या गेटवर पोलीस यंत्रणाचा दबाव असला गेला पाहिजे, देखरेख असली गेली पाहिजे. बरोबर आहे. पण एकंदरीत पाहता की पोलीस यंत्रणेतले कर्मचारी, त्यांची संख्या आणि कामाचा ताण, त्यामुळे शाळांना एवढी सुरक्षा पुरवणं पोलीस दलाला शक्य होत नाही. पण ही काळाची गरज आहे. बरोबर. त्या दृष्टिकोनातून आपण या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. शिक्षकांच्या वेदना नेहमीच असतात. प्रामुख्याने मुलगा असो किंवा मुलगी असो, प्रत्येकाला अधिकाधिक चांगलं कसं बनवता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि यासाठी आम्ही आमच्या पुण्यातल्या अनेक शाळांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरला बोलून मुलींच्या ज्या समस्या ज्या आहेत त्या कशा प्रकारे निर्माण होतात, कशा प्रकारे त्यावर उपाययोजना केली गेली पाहिजे
आणि त्यांच्यामध्ये एक धैर्य, धाडस कशा प्रकारे येईल अशा प्रकारचा प्रयत्न सदैव शिक्षक वर्ग करत असतात. पण प्रामुख्याने ज्या शाळा असेल, कुटुंब असेल, समाज असेल, ह्या तीनही ठिकाणी मुलींना जो दर्जा जो हवा आहे तशा प्रकारे ताट मांडी उभं राहण्यासाठी आवश्यक असणारं पाठबळ जे आहे ते वेळोवेळी मिळत नाही. आपण आजच्या घटनेमध्ये पाहिलं की किंवा तुम्हाला घटनावली असं घडत होती म्हणायचंय, आणि हा बाकीची गर्दी विद्यार्थी होती, ही पण पटकन विद्यार्थिनी लवकर कोणी जात हा नव्हतं. दुजाभाव केला जातो, शिक्षकांकडनं केला जातो किंवा तसं होतंय काही? हो, निश्चित होतंय ना, होतंय की शिक्षकांकडून अशा प्रकारे एक मुलांना मानसिक आधार देऊन बोला. आवाज बंद झाला. बोला बोला हरिश्चंद्र गायकवाड बोला, सलग बोला. हां ते कनेक्शन तुटलेलं होतं. हां बोला. शिक्षकांना प्रामुख्याने एक अधिकारी वर्ग असेल, संस्थाचालक असेल, यांनी अशा किंवा समाजातले आपले स्थानिक प्रतिनिधी असतील, त्यांनी अशा प्रकारचे शिक्षकाला एक आधार दिला गेला पाहिजे की तुम्ही तुमच्या पाठीशी आम्ही आहोत, तुम्ही मुलांना चांगले जे वेगळ्या प्रकारचे प्रयोग आहेत त्यांच्यावर करत राहा. आणि त्या दृष्टिकोनातून मुलांना जे सामाजिक बदल जे होतात त्या बदलांची माहिती वेळोवेळी जर आपण शाळेंनी दिली, कुटुंब संस्थेमध्ये आईनी, वडिलांनी किंवा आजी आजोबाचे घरात आता नाही आहेत अशा घटकांकडून जर वेळेवर माहिती मिळाली गेली तर निश्चितपणे एक चांगल्या दिशेनं ते वाटचाल करू शकतील असं मला वाटतं. मला आता जायचंय मनीषा नलावडे यांच्याकडे. मनोज पाटील यांच्याकडे मी जाणारच आहे, पण तत्पूर्वी मनीषा नलावडे यांच्याशी आपला काही तांत्रिक कारणांमुळे संपर्क तुटला होता. मला आता खरं एक शिक्षिका म्हणून नाही, पण मला एक आई म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही देखील एक कुटुंबातले सदस्य आहात, वेगवेगळ्या भूमिकेतनं आपलं कुटुंब आपण सांभाळता. कुटुंब संस्कारामध्ये स्त्री पुरुष समानता नसल्यामुळे भारतात स्त्रियांवरील अत्याचार वाढतायत का, याबद्दल आपलं काय मत आहे? नक्कीच. आपण कुटुंबामधूनच ही जी मूल्य आहेत की सुरुवातच आपल्याकडे स्त्री पुरुष समानतेची म्हणा, तर ही आपण सुरुवातीपासूनच मुलांमध्ये बिंबवली पाहिजे की मुलगा आणि मुलगा कामांमध्ये सुद्धा घरात आपण भेद करतो. तर तिथूनच जर आपण सुरक्षितता ही शिकवली, म्हणजे घरातूनच, की जसं आपण अगदी पवित्र दृष्टिकोनाने आपण आपल्या बहिणीकडे बघतो, आपल्या आईकडे बघतो, तसे बाहेर गेल्यानंतर जी स्त्री आपल्या संपर्कात येईल तिच्याकडे पवित्र दृष्टीने बघण्याचा जो एक विचार आहे तो विचार कुटुंबातून दिला गेला पाहिजे. त्याचबरोबर एक शिक्षिका म्हणून सुद्धा मगाशी सरांनी बोलताना सांगितलं की मूल्याधिष्ठित शिक्षणाचा आपण पुरस्कार केला होता, काही कारणास्तव तो पुन्हा मागे पडला. तर आज आपण शाळांमधून फक्त परीक्षार्थी घडवतो आहोत. तर कुठेतरी सखोल विचार होऊन एक जबाबदार नागरिक आपल्याला घडवायचा आहे आणि त्या दृष्टीने मूल्य शिक्षणावर जर आपण जास्त भर दिला तर नक्कीच मला वाटतं ह्या ज्या पुढे दुर्घटना आपल्याला टाळायच्या असतील तर त्या आपल्याला नक्कीच टाळता येतील. मनीषा नलावडे, मला एक बाजू मांडायची. आपण जी स्त्री पुरुष समानतेचा मुद्दा आपण मांडताय, जो विद्यार्थ्यांमध्ये बिंबवण्याचा प्रयत्न आपण तो केला पाहिजे असं सांगताय, कुटुंबातही तो झाला पाहिजे असं आपण सांगताय आईवडिलांकडनं. मला थोडा इथे आपल्याही एका फळीला हात घालायचा आहे. आपल्याकडे शिक्षक शिक्षिका हा दुजाभाव केला जातो का, किंवा अशी काही तक्रार एखादी शिक्षिका आपल्याकडे घेऊन आली आहे की मी शिक्षिका आहे म्हणून केवळ, किंवा मी एक स्त्री आहे म्हणून केवळ दुजाभाव माझ्या बाबतीत केला जातोय, ते पुरुष शिक्षक आहेत म्हणून त्यांना झुकतं माप दिलं जात आहे, अशा कधी तक्रारी आपल्याकडे आल्यात? नाही सर, या बाबतीत अशी तक्रार कधीही आली नाही. पण असं होतं कधी, असं शाळांमध्ये केलं जातं? अनेक ठिकाणी असं दिसून येतं. म्हणजे माझ्या शाळेत तरी मला हा अनुभव आला नाही. मी ज्या संस्थेत, भोसला सारख्या संस्थेत मी काम केलं 17 बरोबर, सैनिकी स्कूल, तर आम्ही अगदी भावंडांप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही राहिलेलो आहोत की कधी असं वाटलं नाही की पुरुष शिक्षक आहेत आणि त्यांच्याकडून आपल्यावर काहीतरी अत्याचार होतो आहे. म्हणजे मी माझं सुदैव समजेल अत्याचार होतो म्हणण्यापेक्षा शिक्षक होते शाळेतल्या नेतृत्वाकडनं हे पुरुष शिक्षक आहे म्हणून त्यांना झुकतं माप, या स्त्री शिक्षिका आहे म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं माप, असं काही नाही. बिलकुल असा अनुभव मला सर माझ्या 17 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये कधीही असा अनुभव आला नाही. आम्ही म्हणजे जोवर मुख्याध्यापिका आमच्या एक नेतृत्व ज्या होत्या त्या अशा प्रभावी असं व्यक्तिमत्व होतं त्यांचं, मी आवर्जून त्यांचं नाव घेईल,
सौ शीला महाशब्दे म्हणून मॅडम होत्या, तर त्यांनी आम्हाला पोटच्या लेकरांसारखी माया दिली आणि त्यामुळे आमच्या मनामध्ये एकमेकांविषयीचा जो भाव आहे तो आदराचा आणि आपुलकीचा असा झाला. आणि त्यामुळे मला आजही आमचं शाळेतलं जे वातावरण आहे ते वातावरण आजही सुखावतं की अशा एका चांगल्या संस्थेत मी काम केलं की ज्या ठिकाणी असा कुठलाही दुजाभाव हा झाला नाही की एक स्त्री आहे किंवा एक पुरुष आहे म्हणून त्याला झुकतं माप दिलं जात आहे, तर असं मला कधी अनुभवायला मिळालं नाही. पण एक गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छिते की आपल्याकडे कायद्याची अंमलबजावणी किंवा कायद्यामध्ये असे बदल व्हावेत. म्हणजे मला एक स्त्री म्हणून मला खूप महत्वाची वाटते ही गोष्ट. मलाही 2 मुली आहेत आणि नेहमी मुलींच्या भवितव्याची काळजी वाटते. मुली जर 7च्या आत घरी नाही आल्या तर मला चिंता वाटते की सुरक्षित आहे की नाही माझी मुलगी. तर यासाठी, कारण प्रत्येक वेळेस पोलीस यंत्रणाच आपल्या पाठीशी असायला हवी असं नाही, बरोबर, तर आपल्या कायद्याची भीती आणि कायद्याविषयीचा आदर हा प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये इतका भिनला पाहिजे की चुकूनही त्याच्या मनात काही वाईट विचार आला तर त्या कायद्यामुळे त्याचा स्वतःचा थरकाप झाला पाहिजे, जेणेकरून तो जी पुढची कृती करणार असेल त्या कृतीला आळा बसेल. आणि म्हणून सुरक्षित राहायचं असेल तर इतर देशांमध्ये जसे कायदे आहेत, कडक कारवाई केली जाते आणि त्यातल्या त्यात ती ताबडतोब केली जाते. तर ह्या गोष्टी जर आपल्याकडे झाल्या तर नक्कीच अशा दुर्घटनांना आपण भविष्यामध्ये टाळू शकू. मनीषाताई, महत्त्वाचा मुद्दा आपण मांडलेला आहे या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर. मी स्नेहा जावळे, शिवनाथ दराडे आणि त्याचबरोबर मनोज पाटील या तिघांकडे जाणारे ब्रेक नंतर मला यांच्याशी अधिक सखोल चर्चा करायची आहे. पण हाही देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जसा मनीषाताईंनी मुद्दा मांडला की कायदे हे सक्षम असलेच पाहिजे, पण त्याचबरोबर अवतीभोवती असणारी जी माणसं आहेत त्यांनी देखील डोळसपणे त्यांच्यासमोर काय घडतंय याकडे लक्ष ठेवायला हवं. म्हणजे ज्यावेळेस एक माणूस एका बाईचा हात धरतोय किंवा तिच्याशी अरेरावीच्या पद्धतीने त्याची जर भाषा असेल तर तिथे जाऊन हस्तक्षेप केला पाहिजे, बघितलं पाहिजे. भले त्यांचा तो खाजगी विषय असेल, काही वेळेला तो खाजगी नसतो, कारण त्याचं काहीतरी पुढलं चित्र हे अशा पद्धतीने होणार असतं, जे आज आपण वर्ध्यामध्ये घडलेलं बघतोय की ती घटना घडली पण आजूबाजूची लोक त्या पीडितेच्या मदतीला आले नाहीत. यावरनं आपण किती संवेदनशून्य आहोत हे समोर येताना दिसतंय. आणखीन चर्चा करायची वेळ झाली का ब्रेकची? पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आज वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये एका 30 वर्षीय शिक्षिकेवरती हल्ला झाला. तिच्या चेहऱ्यावरती पेट्रोल टाकण्यात आला आणि तिला पेटून देण्यात आलं. एकतर्फी प्रेमातनं हा सगळा प्रकार घडला असावा असं आता पोलीस तपासातनं लवकरच पुढे येईल, पण तसं म्हटलं देखील जातं. त्याबद्दलची चर्चा आहे. निश्चितपणे या सगळ्या प्रकारातनं हा प्रकार घडलेला आहे. आपण चर्चा करतोय. मला आता जायचं मनोज पाटील यांच्याकडे. मनोज पाटील, आपण खरं तर शिक्षक आपल्या या सगळ्या चर्चेमध्ये जास्त आहेत. म्हणजे ते संघटनेशी निगडीत असतील, ते शाळेमध्ये काम करणारे मुख्याध्यापक असतील आणि स्नेहा पण आहे, कारण स्नेहा या सगळ्या घटनेची विक्टीम ठरलेली आहे. ॲसिड घटनेची ती विक्टीम ठरलेली आहे. मला आपल्याकडे यायचं आहे. यासाठी हा मुद्दा आहे किंवा यासाठी हे सगळे शिक्षक आहेत की जे विद्यार्थी आपण घडवतो तेच एक जबाबदार पुरुष म्हणून समाजात उद्या वावरणार आहेत आणि समाज सांभाळण्याचं काम करणार आहे. पण आज एका पुरुषाने एका स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, कारण तिला आता बघताही येणार नाही आहे आणि बोलताही येणार नाही. ती जगली वाचली तर तिचं जगणं देखील हालाकीचं असणार आहे. या घटनेकडे आपण कसं बघताय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शिक्षण व्यवस्था नव्यानं तपासण्याची गरज आहे का? आपल्याला काय वाटतं? सर, खरं तर ही अत्यंत निंदनीय घटना आहे आणि IBN लोकमतचे आम्ही आभार मानतो. आपण आज सकाळपासून आम्ही पाहतोय सातत्यानं आपण हा विषय लावून धरलेला आहे. हा, बोला, सलग बोला. सर, अत्यंत निंदनीय ही घटना आहे. आम्ही सकाळपासून पाहतोय आपण हा विषय अत्यंत लावून धरलेला आहे आणि खरंच या विषयाची व्याप्ती इतकी भयानक आहे. आपण आज पाहिलं की निर्भया प्रकरणामध्ये त्या आरोपींना आज फाशीची शिक्षा होणार होती, परंतु ती आज झाली नाही. काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये असंच एक प्रकरण घडलं होतं. त्यामध्ये सुद्धा एका महिलेला असंच जाळण्यात आलं. आता ही घटना वर्ध्याला घडली. अशा घटना वाढतच चाललेल्या आहेत. या घटनेमुळे समाजामध्ये महिलांवर दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ह्या घटना जर थांबवायच्या असतील तर कुटुंबामधले संस्कार, समाजाची आणि कायद्याची भीती या तिन्ही गोष्टी जोपर्यंत जुळून येणार नाही तोपर्यंत ह्या घटना थांबणार नाही. शिक्षणामध्ये जर ठरलं तर आम्ही शिक्षकांसाठी काम करत असतो. शिक्षणाची व्याप्ती किंवा शिक्षणाचा काही परिसर बदलायची गरज नाही, पण शिक्षणामध्ये अजून काही मूल्यवर्धित शिक्षण आहे ते आणणं तेवढं गरजेचं आहे. त्याच्यातून विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच आपण ते संस्कार जर रुजवले तर भविष्यामध्ये तो विद्यार्थी एक चांगला नागरिक घडण्यास त्याची मदतच होईल. बरोबर.
आपला मुद्दा आपण मांडलात. मला शिवनाथ दराडे यांच्याकडे जायचं आहे. ब्रेकपूर्वी आपल्याला काही मुद्दे या सगळ्याच्यात ॲड करायचे होते, खास करून शिक्षक आणि विद्यार्थी विद्यार्थिनींचं नातं, संवादाचं, या मुद्द्याला घेऊन. शिवनाथ दराडे. नमस्कार. आत्ता आमच्या एका शिक्षिकांनी मुद्दा मांडला अशैक्षणिक कामं आणि त्याचा हा सगळा नकळत या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो एकत्रित. विद्यार्थी आणि शिक्षक संवाद याच्यासाठी तरी कुठेतरी वेळ मिळाला पाहिजे. हा वेळ मिळत नाही. ठराविक तासिकांमध्ये अशैक्षणिक कामं करून त्याच्यानंतर उरलेल्या वेळेमध्ये वर्गात गेल्यानंतर 30 मिनिटाच्या तासिकेमध्ये काही करून आपला अभ्यासक्रम संपवायचा किंवा संपवावा लागतो, नियम आहे, करावाच लागतो परीक्षेच्या अगोदर, पूर्ण नाईलाज आहे. अशैक्षणिक कामासाठी जा, अशैक्षणिक कामं करा. बऱ्याच शाळांमध्ये क्लर्क नसल्यामुळे क्लर्कचं कामही शिक्षकाला करावं लागतं. त्याच्या ऑफ तासिकेला ही क्लिरिकल कामे तो करतो आणि उरलेल्या तासिकांमध्ये फक्त अभ्यासक्रम पूर्ण करतो. विद्यार्थ्यांशी संवाद करायला त्याला इच्छा आहे की या विद्यार्थ्याला मला काहीतरी सांगायचं आहे, याच्याशी मला बोलायचं आहे, याच्या वर्तनात मला बदल आला आहे, याच्या पालकांना मी फोन करून आता बोलवेन आणि त्याच्याशी जरा अर्धा तास हितगुज करेल. असं स्वातंत्र्य त्या शिक्षकाला आहे का? नाही आहे. ही गोष्ट त्याला मुख्याध्यापकाला सांगायची. बरं, मुख्याध्यापक असतील चांगले पाठबळ देणारे, संस्थेला सांगायचं आहे. संस्था चालकसुद्धा पाठबळ देणारे असतील तर एखाद्या मुलाची अशी समस्या नजरेस आल्यानंतर ती तडीच जाऊ शकते. परंतु कुठल्याही स्वरूपाची सुरक्षितता शिक्षकाला सुद्धा नाही. पण पाठबळ देणारे मुख्याध्यापक आणि संस्थाचालक असतात का? असतात. नाही असं नाहीये. नसतात असतात. नाही असं नाहीये. परंतु सगळ्याच ठिकाणी असेल याची काही खात्री नाहीये. म्हणजे असतात. हा, असतात. असं काही सगळंच काही वाईट नाही आणि सगळीकडे सगळं संपलंय असं मांडण्याचं माझा असतात म्हणण्याचा अर्थ की वाईट असतात. वाईट असतात म्हणजे काय? तुला उचापती पडलाय, तुझं काम कर शिकवायचं, त्याची आई आणि बाप बघून घेतील अशी म्हणणारी मंडळी आहे ना. आहेत. त्यामुळे जर आमच्या एखाद्या चांगल्या हुतकरू शिक्षकाला, तरुण शिक्षकाला वाटलं की या मुलामध्ये वर्तनात बदल होत आहे, आता मी याच्याशी बोलेन, याच्याशी संवाद साधेल, माझ्या तासिका व्यतिरिक्त संवाद साधेल किंवा शाळा सुटल्यावर संवाद साधेल, तर कुजबूज सुरू होते. हा एकट्या मुलाला घेऊन करतोय काय? हा एकट्या बालिकेशी बोलून करतोय काय? याची काय जबाबदारी आहे? नेमका काय प्रॉब्लेम आहे? आणि त्याची चर्चा सुरू होते. आणि काही प्रश्न, सगळेच प्रश्न काही सगळ्यांना सांगण्यासारखे नसतात आणि त्याच्यात ते मुलं सुद्धा मग घाबरून जातात की काय आपला विषय काय सगळीकडे पसरत चाललाय की काय, आपल्या काही वर्तनातलं काही सगळ्यांना जाऊन सांगून मग आपल्या घरापर्यंत काही तक्रार होते की काय, आपल्याला काही शिक्षा होते की काय. आणि मग मुलंही सांगत नाही आणि मुलंही सांगत नाही, मग शिक्षकही सांगत नाही पाठबळ नसल्याने. म्हणून विद्यार्थी आणि शिक्षक संवाद साधण्यासाठी तशा प्रकारची साधनं उपलब्ध करून दिली पाहिजे. तेवढं स्वातंत्र्य, तेवढं पाठबळ त्या शिक्षकाला असलं पाहिजे. याच्यासाठी यंत्रणा असली पाहिजे. तुम्ही जर फक्त नुसते असेच परिपत्रक काढत राहिला, विद्यार्थ्याला रागावलं, मन दुखवलं, तर शिक्षेस पात्र, शारीरिक शिक्षा केली, शिक्षेस पात्र, विद्यार्थ्याने तुमच्याबद्दल तक्रार केली, मेमो द्यायला पात्र, असे सर तुम्ही जर शिक्षकाला सगळी शिक्षेचीच परिपत्रकं काढत राहिला, त्याला पाठबळ देणारी, त्याला प्रोत्साहन देणारी परिपत्रकं निघताय असं मी पाहिलेलं नाहीये. याच्या शब्दाचा समज तरी देता यायला हवा. आणि याला बऱ्याच वेळेला शाळांमध्ये मुलं काही घटना करतात, मुख्याध्यापक आणि शिक्षक भेदरतात. बऱ्याच ठिकाणी असं होतं शाळांमध्ये, मग तुमच्या तासिकेला झाली ना, मग तुम्ही लेखी लिहून द्या. अर्धा शिक्षक तर अर्धा तिथेच घाबरतो. माझ्या तासिकेमध्ये मुलांची गडबड झाली, काही माझ्या तासिकेमध्ये अशी काही मुलांची म्हणजे काय बाचाबाची झाली किंवा अजून काही प्रकार झाला, तोडमोड झाली, खिडक्या तुटल्या, तुम्ही लेखी द्या. शिक्षकांवर एवढा जर अविश्वास जर संबंधित त्याचे वरिष्ठ दाखवत असतील तर मला वाटतं की त्याला काम करण्यासाठी सुद्धा चांगलं वातावरण नाही. ते चांगलं वातावरण त्यालाच घेरण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकाऱ्यांकडून झालं पाहिजे, वरिष्ठांकडून त्याला पाठबळ दिलं पाहिजे. आपला मुद्दा लक्षात. स्नेहा, ब्रेकपूर्वी आपण ज्या मुद्द्यावरती होतो त्या मुद्द्याला घेऊन तुला बोलायचं, स्त्री पुरुष समानता. आणि हाच मुद्दा खरं तर शिक्षक आणि शिक्षिका यांच्या बाबतीत ते लागू होतो का याबद्दल देखील मी प्रश्न विचारला होता. आपल्याकडे 2 महिला शिक्षिका आहेत, त्यांना तुझं काय मत आहे? पर्टिक्युलर जर शिक्षक या प्रोफेशनशी बोलायचं झालं तर बाकी प्रोफेशनला डॉक्टर किंवा वकील हे फक्त एक नाव असतं. ती डॉक्टर किंवा तो डॉक्टर असं म्हटलं जातं, ती वकील किंवा तो वकील, ते पायलट किंवा ती पायलट म्हटलं जातं. पण मुळात शिक्षणाचा पाया जिकडे सुरू होतो तिकडेच भेदभाव जर केला जाणार, शिक्षक आणि शिक्षिका, मग त्यांच्या स्टाफ रूम पण वेगळ्या, शिक्षकांची स्टाफ रूम वेगळी, शिक्षिकेंची स्टाफ रूम वेगळी, याच्या पुढे जाऊ नये.
जर दोघंही नवरा बायको शिक्षकच ह्याच्यातील असतील, फील्ड मधले असतील, बरोबर. तर तिथे काय होतं, नवरा कुठेतरी दुसऱ्या गावी शिक्षण हे करत असतो आणि बायको शिकवत कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जॉब करत असते, नोकरी करत असते. मग ज्यावेळी प्राधान्य देण्याचं गोष्ट येते की शिक्षकांची ट्रान्सफर होते, त्यावेळी अशा स्त्रियांना प्राधान्य नक्कीच दिलं जातं तिकडे, की कारण तिचे मिस्टर तिकडे आहे, तिची फॅमिली तिकडे आहे, म्हणून आधी तिची ट्रान्सफर तिकडे करा, हा भेदभाव होतो. हा एका प्रोफेशनच्या बाबतीत झाला. मुळात माझा मुद्दा आहे की संस्कार 4-4.5 तासाच्या शाळेमध्ये बसून फक्त शिक्षकांनीच करायचं आहे का? त्यांनीच ते सगळं फक्त घेतलेलं आहे का हातात? म्हणजे पालकांनी आम्ही फीस भरली, आता सगळं शिक्षकांचं देणं आहे, असं होऊ शकतं का? तुम्ही काही त्याचं देणं घेणं नाहीयेत का? म्हणजे कुठंतरी आजी आजोबा घरात नाहीयेत ना, ही खंत आहे. आणि हे आजच्या पिढीचं खरंच दुर्दैव आहे की ते त्यांच्यासोबत राहू शकत नाहीत किंवा त्यांना त्या आजी आजोबांचे संस्कार मिळालेले नाहीत. आमची पिढी त्या बाबतीत खूप सुदैवी म्हणता येईल, भाग्यवंत म्हणता येईल की आम्हाला ते संस्कार मिळाले. म्हणून माझं म्हणणं आहे की संस्कार ना हे घरातून पहिल्यांदा होतात. आई वडील हे सगळ्यात पहिले शिक्षक असतात. मुलं तुमच्या घरच्यांना अनुकरण करतात. बाबा फोन कसं पकडतात, तुम्ही विचारता पिलू आई कशी फोनवर बोलते, मग ती आईची कॉपी करते. म्हणजे घरातून तुमचे संस्कार तुम्ही करणं गरजेचं आहे. जेव्हा मी दुसऱ्यांवर बोट दाखवते ना, संस्कार इथे झाले पाहिजे, संस्कार तिथे झाले पाहिजे, नाही, संस्कार माझ्या घरात मी केले पाहिजे. माझ्या मुलाला मी त्याला शिकवलं पाहिजे, बाळा हे चूक आहे, ही मुलगी तुझी बहीण आहे तर ही बहिणीची मैत्रीण आहे, ती पण मुलगी आहे आणि तिचाही तेवढाच सन्मान करायला पाहिजे. हे जोपर्यंत मी सुरू नाही करणार ना, तोपर्यंत मला हक्क नाहीये की मी दुसऱ्यांना बोललं पाहिजे. म्हणून माझी सगळ्या घरच्यांना, लेडीज असू दे, त्या महिला पुरुष असू दे, सगळ्यांसाठी माझ्याकडे ती विनंती आहे की तुम्ही हे तुमच्या घरातून संस्कार चालू करा. याच्या पुढचा माझा मुद्दा समाजसेविका म्हणून मला बोलावासा वाटतो. निर्भया हत्याकांड झालं, दिवसेंदिवस त्याच्या आरोपींची फाशी पुढे ढकलल्या जाते का? बरोबर. तिकडे सगळे गुन्हे आहेत, सगळे पुरावे झालेले आहेत. आज ती निर्भयाची आई गेली 2012 पासून लढते आहे आणि सांगते आहे. रोज तिचे रडलेले आणि तिचे व्हायरल व्हिडिओज होत आहेत की तिला ते दुःख नाही सहन होत आहे. जी हैदराबादकडे घटना झाली आणि तिकडे मी त्या पोलिसांना हॅट्स ऑफ करते की त्यांनी एन्काउंटर केला, कारण काहीही असो, पण त्यांनी शिक्षा दिली त्या लोकांना आणि मला त्या गोष्टीचा खूप सन्मान आहे, मान आहे त्या व्यक्तींबद्दल. म्हणून माझी पुन्हा शासनाकडे ही विनंती आहे, मागणी आहे रादर, की तुम्ही रेप विक्टिम्स असू दे किंवा कुठलीही जळालेली असू दे किंवा कुठली पीडित असू दे, आपल्याकडे काय व्हायला लागलंय माहितीये का? छपाक फिल्म आली किंवा खूप चांगली गोष्ट आहे की अशा विषयांना धरून फिल्म्स येत आहेत आणि रियालिटी दाखवली जाते. हॅट्स ऑफ मेघना गुलजार. पण माझा मुद्दा हा आहे की फक्त आम्ही महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ऍसिड विक्टिम नाहीयेत. महाराष्ट्रात ऍसिड विकलं जातं पण महाराष्ट्रात अजून ऍसिडनी जाळलं गेलेलं नाही. मग महाराष्ट्रात काय आहे तर सो कॉल्ड हुंडाबळी आहे, ज्याची मी पण विक्टिम आहे आणि मी गेली 10-12 वर्षे या विषयावर काम करते. पण त्यात काही सुधारणा येत नाहीये. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने हुंडा मागितलाच जातो. मग अशा सगळ्या विक्टिम्सला जेव्हा जाळला गेलाय, जेव्हा काही घटना मोठी झाली आहे, जेव्हा बलात्कार झालाय, तेव्हा त्या पीडितांसाठी त्यांचे जे घरचे आहेत त्यांनी तर स्टँड घ्यायलाच पाहिजे. बघायची भूमिका जे करतात त्यांनी हा विचार करायला पाहिजे. बरोबर. तुमच्या घरात मुलगी आहे, बहीण आहे, आई आहे, आत्या आहे, मामी आहे, काकी आहे, कुणासोबतही कुठल्याही वयाच्या मुलीसोबत ही घटना होऊ शकते. म्हणून तुम्ही ह्याच्यावर तिथे बघायची भूमिका न घेता 4 लोक पुढे आले तर अशा घटना होणार नाहीत. म्हणून समाजाला कळवळीची विनंती आहे, आवाज केला पाहिजे, धावून गेला पाहिजे. करा आवाज, धावून जा. परत मला म्हणायचं आहे की सरकारनी या अशा विषयांवर थोडीशी संवेदनशीलता वाढवली पाहिजे. नवीन सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना माझी मागणी आहे ती आज IBN लोकमतच्या द्वारे या प्लॅटफॉर्मवरून, की अशा सगळ्या घटनांसाठी एक फिक्स लिमिट, टाइम ड्युरेशन द्या तुम्ही आणि त्या ठराविक काळामध्ये तुम्ही त्या गोष्टींना न्याय द्या. खटला संपवला पाहिजे, कारण लवकरात लवकर संपवला पाहिजे. कारण जितकी वेळ जास्त जाते तितकं त्याचे पुरावे नष्ट होतात. त्या मुलीच्या घरच्यांवर, पालकांवर दबाव आणला जातो, कधी पैसे देऊन, कधी बदनामी होते हे सांगून, कधी समाजाचं कारण सांगून, परत तुमची मुलगी कशी उभी राहणार हे कारण सांगून. हे कितपत योग्य आहे? म्हणून माझी ही मागणी वारंवार होती आणि आज पुन्हा आहे की एक टाइम द्या. मला इतरांकडे जायचंय, पण आता एका मुद्द्याकडे मला तुला लक्ष वेधायचंय. ती डॉक्टरांनी सांगितलं की तिचा चेहरा इतका भयानक जळाला की कोळसा झालेला आहे. ती बोलू शकत नाही, तिला दिसत नाही. तू बोलता बोलता असं म्हणाली की शक्यता आहे की तिला जेवताही येणार नाही. काही वेळेला तिला ते अन्न तिच्या शरीरामध्ये जाण्याकरता म्हणून एक नळी लावल्या जाऊ शकते. तसं काहीतरी सामान्य भाषेत सांगायचं तसं होऊ शकतं. आपल्या या सगळ्या मंडळींसाठी किंवा आपण ज्या बघ्यांच्या गर्दीबद्दल म्हणत होतो, ज्यांनी तिथे जाऊन मदत नाही केली त्यांच्याकरता
की तुम्ही किती मोठा गुन्हा केला तिथे हस्तक्षेप नाही करून. ही बाई आता म्हणजे ही जेव्हा ही वाचावी अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे, तिच्या वेदना संपाव्यात अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे. पण ती ज्यावेळेस जगेल तेव्हा तिच्या वेदना कशा असतील, काय तिची परिस्थिती असेल. वेदना मला दाखवता येत नाहीयेत, पण कदाचित तुम्ही समजू शकता. माझी इतिहास, माझी हिस्ट्री माझ्या चेहऱ्यावर दिसते, माझ्या पूर्ण बॉडीवर आहे, पण चेहरा माझा तुम्हाला समोर दिसतोय. ती हिस्ट्री आहे. 42 डीप बर्न होतं, तिचं 40 डीप बर्न आहे. तिच्या लंग्स पर्यंत त्या गोष्टी गेलेल्या आहेत. तिला जेवायला नाही येणार आहे पुढे उद्या. हा नालायक माणूस तिला काही जाऊन जेवण भरवणार आहे का? तिचं सौंदर्य गेलं, सौंदर्यावर पण कॉम्प्रोमाइज करू शकेल एखाद वेळेस माणूस, पण ती जिवंत राहील की नाही राहील याची गॅरंटी आज डॉक्टर देत नाहीयेत. कुणालाही हा अधिकार आहे का की तुमच्या फक्त त्या सो कॉल थोड्याशा टेम्पररी प्रेमासाठी म्हणून तुम्ही एका बाईला जाळता? तिच्या लंग्स पर्यंत गोष्टी जातात, तिचे अवयव डॅमेज होतात, तिचा चेहरा कोळशासारखा झालेला आहे. आणि तिच्या सुदैवाने म्हणा, मी तर खूप वाईट पद्धतीने या गोष्टीचा निषेध व्यक्त करते, पण ती जर जगली तिच्या घरच्यांच्या जगणं हालाकीचं असेल ती जर जगली तिच्या घरच्यांच्या दुवांमुळे किंवा त्यांच्या काही चांगल्या कर्मामुळे, तर त्याच्यानंतर तिची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार कोण? आपल्याकडे मी पुन्हा म्हणते की ऍसिड विक्टिमना नोकऱ्या आहेत, पण तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या बर्न्सना, ते जर बर्न आहे, ते जर जळालेलं आहे, तर त्यांना तुम्ही नोकऱ्या का देत नाहीयेत? त्या मुलीला पुढे जॉब मिळणार आहे का? मी शिक्षिकेचा जॉब केलाय आफ्टर द बर्न, मला शाळेमध्ये जॉब दिला नाही हे सांगून की लहान मुलं आहेत आणि ती लहान मुलं घाबरणार. पण नाही, लहान मुलं घाबरत नाही, त्यांचे पेरेंट्स त्यांच्या डोक्यामध्ये हे विचार टाकतात. 3D फिल्म बघायला जातात तेव्हा तुम्हाला घाबरण्याला येत नाही, तेव्हा तुम्ही चष्मे घालता आणि अंगावर येणारे फिल्म बघता. ह्या तिच्या पुढच्या आयुष्यातल्या समस्या ज्या तू व्यक्त करते, आपण आणखीन बोलणार आहोत. खरं तर स्नेहा, तुला खरं भरून आलंय, मी समजू शकतो, कारण त्या सगळ्या वेदनांमधून तू केलेली आहेस आणि आजही तू जाते. तू स्वतःला फार, मी जसा शब्द वापरला की एका रणरागिणीप्रमाणे स्वतःला तू उभं केलेलं आहे. मी हा प्रश्न यासाठी प्रेक्षक हो खरंच स्नेहाला विचारला होता की तिथे ही घटना घडत असताना, जे आपण वारंवार सांगतो, जी बघ्यांची भूमिका ज्या लोकांनी घेतली होती, त्यांनी जर त्या माणसाचा हात धरला असता ज्यावेळी त्याच्या हातात ती पेट्रोलची बाटली होती, तेव्हा ही घटना पुढे घडलीच नसती. पण काहीतरी भांडण होतं आहे, त्यांचं आपापसातलं आहे, ते खाजगी असं म्हणून 4 लोकांनी, 4च्या 8 लोकांनी, 8च्या 16 लोकांनी टाळलं असेल. हे झालं. आज बघा ती व्यक्ती कुठल्या परिस्थितीत आहे. मी वारंवार सांगतोय, ती कोणाची तरी आई आहे, बहीण आहे, वेदनेत आहे आणि ती मृत्यूशी झुंज देते. नका हो, नका एवढं संवेदनशून्य होऊ नका. म्हणून याबद्दल आणखीन बोलायचं आहे. वेळ झाली का ब्रेकची? पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण चर्चा करतोय वर्ध्यातल्या घटनेबद्दल आणि याविषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर काही वेगवेगळी शिक्षक मंडळी देखील आहेत, जी काही संघटनांशी निगडीत आहे. शिक्षक आज मुद्दाम खरं तर आजच्या शोमध्ये मी घेतलेले आहेत, कारण आमचा या शोमधला त्यांच्या असण्याचा उद्देश इतकाच होता की कुठलाही विद्यार्थी हा पुढे जाऊन एक जबाबदार नागरिक म्हणून समाजात वावरत असतो. आणि आज ज्या प्रकारे या विकास नगराळे नावाच्या व्यक्तीने त्या मुलीच्या चेहऱ्यावरती पेट्रोल टाकलं, तिला पेटवलं, तो देखील कधीतरी विद्यार्थी होताच ना. तो कोणाच्या तरी शाळेत शिकलाच असेल, शिक्षकांनी त्याला 4 गोष्टी शिकवल्याच असतील. तोही कोणाचा तरी मुलगा आहे. त्या आईवडिलांनी त्याला का समजवलं नाही की असं वागता कामा नाही, का त्याची ही मानसिकता तयार झाली, अशा अनेक मुद्दे आहेत. म्हणून खरं तर या सगळ्या लोकांना घेऊन आपण चर्चा करतोय. मनीषा नलावडेंकडे मला जायचं आहे. मनीषाताई, आपण ब्रेकपूर्वी एक भीती आपण व्यक्त केली की 7च्या आत माझी मुलगी घरात नाही आली की भीती वाटायला लागते. कायद्याचं भय लोकांमध्ये उरलेलं नाही आहे. ते लोकांमध्ये निर्माण होण्यासाठी नेमकं काय व्हायला हवं असं आपल्याला वाटतं या घटनेच्या पार्श्वभूमीवरती एक आई म्हणून? एक आई म्हणून मला असं वाटतंय की आपला पाल्य, तो मुलगा असेल मुलगी असेल, तर त्यांना एक महत्त्वाची गोष्ट शिकवावी, ती म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. की आपल्याला जे स्वातंत्र्य लाभलेलं आहे त्याला कुठेतरी मर्यादा आहे आणि त्या मर्यादेपलीकडे मला जाता कामा नये. जरी मला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्या स्वातंत्र्याचा उपयोग मी जसं माझ्या चांगल्यासाठी करतोय तसं मला दुसऱ्याच्या चांगल्यासाठीच ते स्वातंत्र्य वापरायचं आहे. ही एक गोष्ट घरातून, शिक्षणातून, शिक्षक नेहमीच हे शिकवत असतात, पण घरातून हे सातत्याने त्याच्यावर बिंबवता आलं पाहिजे. म्हणजे जर मला स्वातंत्र्य आहे तर समोरच्या व्यक्तीलाही ते स्वातंत्र्य आहेच. म्हणून मी माझ्या स्वातंत्र्याचा उपयोग हा विधायक कामांसाठीच केला पाहिजे. ही गोष्ट सातत्याने या पाल्यांवरती पालकांनी
आणि शिक्षकांनी सुद्धा त्यांच्या दैनंदिन अध्ययनातून बिंबवली पाहिजे असं मला प्रकर्षाने वाटतं. मला मनोज पाटील यांच्याकडे जायचंय. मनोज पाटील, मी जी लोक तिथे जमली होती, ज्यांनी तिला मदत केली नाही, हा मुद्दा वारंवार उपस्थित करतोय, कारण जर त्यांनी मदत केली असती तर ही घटना घडली नसती त्या व्यक्तीबरोबर, बरोबर की नाही स्नेहा? हां, म्हणून शिक्षकांनी देखील मुलांना हे समजवण्याची गरज आहे का की अरे बाबा रस्त्यात म्हणजे जर काही घडत असेल तर ॲटलिस्ट तू आवाज उचल, आरडाओरड कर, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न कर. नसेल त्याची शारीरिक शक्ती विद्यार्थी म्हणून त्या क्षणाला, पण पुढे जाऊन तो माणूस म्हणून अशा काही घटनांना देखील प्रतिकार करणार आहे, असं नको सांगायला शिक्षकांनी त्याला? नाही, नक्कीच शिक्षकांनी सांगायला पाहिजे आणि आम्ही सगळ्या शिक्षकांनी सगळ्या शाळांच्या माध्यमातून हे असं सांगण्याचा देखील प्रयत्न करतो. यातून विद्यार्थ्यांमध्ये एक भावना निर्माण होईल की आपण एक चांगले नागरिक व्हायचं असेल तर आपण लोकांना मदत केली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तो भविष्यामध्ये तशा पद्धतीने जेव्हा नागरिक होईल आणि अशी घटना कुठे घडत असेल तर तिथं तो पहिले धावून जाईल आणि त्या संबंधित घटनेमध्ये तो मदत करेल. बरोबर आहे. आणि त्यासाठीच तर खरं तर आपल्याकडे NCC, स्काउट यासारख्या वेगवेगळ्या खरं तर समूहातनं त्या मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न होत असतो किंवा सांगण्याचा प्रयत्न असतो. असाच प्रश्न माझा सारखा प्रश्न जो आहे तो हरिश्चंद्र गायकवाड यांना आहे. आपलं काय मत आहे? निश्चित सर, हे अगदी रास्त आहे की प्रामुख्याने अशी घटना घडत असताना विद्यार्थ्यांची मानसिकता जर आपण परिपक्व केली, सामाजिक जाणीव निर्माण केली गेली तर घडलेल्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती उपाययोजना ते करू शकतील. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे शारीरिक क्षमता नसेल, भीती असेल, काही असेल, पण कमीत कमी काहीतरी मार्ग त्यांना निश्चित त्यामधून सुचू शकतो. त्या दृष्टिकोन त्यांची मानसिकता शाळांनी परिपक्व केली पाहिजे. प्रामुख्याने शिक्षकांची मानसिकता, पालकांची मानसिकता ही केवळ मार्कांशी निगडीत राहू नये. अशा प्रकारचे काही संस्कार घडतात, हे शाळा देतात, कुटुंबात येतं, तर त्या कुटुंबांचे संस्कार, शाळांचे संस्कार, अशा प्रकारची मानसिकता की कितीही प्रतिकूल परिस्थिती आली, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्याला सामोरं जाण्याचं धैर्य, धाडस हे त्याच्यामध्ये आलं गेलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही शाळांमध्ये अशा प्रकारची मानसिकता तयार करणारी अशा प्रकारची काही प्रशिक्षण वर्ग घेत असतो. मुख्याध्यापक असेल, शिक्षक असेल, शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यात महत्त्वाची घटना शाळामधला तो अत्यंत परिपक्व जर असेल तर तो सुद्धा अशा अनेक घटनांना सामोरं जाताना अशा प्रकारे प्रामुख्याने मदतीची भावना त्याच्यामध्ये असेल तर निश्चितपणे पुढे जाऊ शकेल. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत असतो. मुलगा लहान असो मोठा असो, त्याच्याकडे अशा प्रकारची जर बीज असेल, अशा प्रकारची आपण इतरांना मदत करावी, संकटात सापडणाऱ्या लोकांना आपण काहीतरी आपल्या परीने मदत करावी, अशा प्रकारची जर धारणा ही लहानपणापासून जर परिपक्व होत गेली तर निश्चितपणे अशा प्रकारच्या काही घटना ज्या घडतात त्याला काही प्रमाणात आळा बसू शकेल. त्या दृष्टीने बरोबर आपण सर्वांनी प्रयत्न तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य, कारण नागरिक म्हणून उद्या तो या सगळ्या घटनेकडे बघ्याची भूमिका घेणार नाही, तिथं मदतीला धावेल. पण यासाठी खरं तर शिक्षकांनी संकल्प केला पाहिजे, निर्धार केला पाहिजे आणि ते प्रत्यक्षात खरं तर आपल्या तासांमधून उतरवणं फार आवश्यक आहे. ठीक आहे, त्यासाठी काही शासकीय परिपत्रकाची गरज नाही आहे. तर या अर्थाने की आपण विद्यार्थ्यांना काही घटना सांगत असतो, घडामोडी सांगत असतो आणि अशा वेळी तुम्ही असं केलं पाहिजे बरं का, असे त्यांना समजून सांगत असतो. तर वैशाली डाखोळेजी, मला आपल्याला विचारायचं आहे, आपण आत्ता या क्षणापासून आपल्या सहकाऱ्यांमध्ये ही भावना रुजवाल का? त्यांना सांगाल का की याबद्दल विद्यार्थ्यांना तुम्ही समजून सांगा, मदत करा? नक्कीच. खरं तर माझ्या शाळेमध्ये माझे जे सहकारी आहे ते विद्यार्थ्यांमध्ये समाजाची बांधिलकी जपण्याची किंवा त्यांनी तसं जपावी यासाठी नक्कीच प्रयत्न करत असतात. माझे विद्यार्थी जे आहे ते ठिकठिकाणी या अंध विद्यार्थ्यांना मदत करायला जातात लेखनिक म्हणून, किंवा जर एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला असेल तर आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो की त्यांनी त्या ठिकाणी मदतीला जावं किंवा फर्स्ट एड देता आली तर ती देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. माझे सहकारी तर याबद्दल नेहमीच प्रयत्न करत असतात. आम्ही वेळोवेळी आमच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित करत असतो. पण मला असं वाटतं ते उपक्रम आपण करता मॅडम. माझं असं सांगणं आहे आपल्याला एक नागरिक म्हणून या ठिकाणी की आता अशा घटनांबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधायला सुरुवात करा, ते फार गरजेचं आहे. म्हणजे यातलं गांभीर्य त्यांना लक्षात येईल. माझ्याकडे शेवटचे 3 मिनिटं उरलेत, 1.5 मिनिटं. स्नेहा जावळे आणि शिवनाथ दराडे बोला. आपण जे म्हणाला, आपण सगळ्यांनी आमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली, आम्ही स्वीकारली आहे, आम्ही नाही म्हणत नाही. परंतु विद्यार्थी आमच्याकडे 5, 5.5 तास, 6 तास असतो.
समाजाची जबाबदारी आहे, पालकांची जबाबदारी बरोबर. आहे. ती नाकारत नाही आपण. आम्ही जेव्हा पालकांना बोलवतो छोट्या शहरांमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये, एक वेळ ग्रामीण भागातला पालक लगेच शिक्षकांना भेटायला येतो. फोन केल्यानंतर शिक्षक सतत फोन करतात म्हणून फोन स्विच ऑफ करणारे सुद्धा पालक आहे. त्यामुळे 1 वेळा 2 वेळा 4 वेळा सांगूनही पालक येत नाही. साहजिकच आपल्या दररोजच्या कामामधून मग तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो की पालकच येत नाही तर काय करायचं. एखाद्या विद्यार्थ्याकडे जाणीवपूर्वक पालकांचा सहभाग नसल्यामुळे दुर्लक्ष होतं, अशी खूप प्रकरणं या मुंबई शहरामध्ये. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिक्षणाचे धडे, शिस्तीचे धडे लागले पाहिजे होता ना, त्यासाठी उपक्रम सुरू होता. MCC महाराष्ट्र छात्र सेना हा उपक्रम सुरू झाला 95-96ला. उपक्रम 4-5 महिने, मग सरकार बदलली, मग ते मागच्या सरकारने केलं, मग टाका बदलून. चांगला उपक्रम होता. 9वीच्या 8वीच्या विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वयंशिस्त, निर्भयता, स्वाभिमान, सहकार्य या गुणांसाठीच तो उपक्रम होता. असे उपक्रम सुरू ठेवले पाहिजे असं आपलं मत आहे. लक्षात नक्कीच आलं. सुरू ठेवले पाहिजे. थोडक्यात स्नेहा, शेवटचं अपील सुरुवात तुझ्यापासून केली होती मी. माझी शेवटची अपील हीच आहे, जाता जाता मला हे सांगावंसं वाटेल, जेव्हा तुम्ही निवडणुका लढवता तेव्हा तुम्ही क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे का, त्याच्यावर काही असेल तर त्याला तुम्ही तिकीट देत नाही. विजा घेण्यासाठी, परदेशात जाण्यासाठी तुम्हाला तुमचं क्रिमिनल बॅकग्राऊंड नसतं. मग शाळेमध्ये फॉर्म भरतानाही असा एक मुद्दा त्यांनी का ठेवत नाही की क्रिमिनल बॅकग्राऊंड असेल तर यांच्या मुलांना आम्ही शाळेत घेणार नाही. त्यामुळेही खूप साऱ्या बाबतीमध्ये ते कमी होतील गुन्हे असं वाटतं, कारण प्रत्येक माणूस हा त्याच्या फॅमिलीशी खूप संवेदनशील असतो आणि फॅमिलीवर गोष्टी येणार म्हणून तो करायला मागत नाही. या मुद्द्याशिवाय मला पुन्हा तेच म्हणायचं आहे की एक पर्टिक्युलर टाइम बाउंड्रीज द्या, म्हणजे या घटना कमी होतील आणि ज्या पेंडिंग केसेस आहेत त्याचे लवकरात लवकर निकाल लागा. निर्भयासारख्या गोष्टीलाही आज लवकरात लवकर वाचा तर फुटलेली आहे, सगळं झालेलं आहे, तुम्हाला दिसतंय. मग ती फाशी तुम्ही थांबवलीत का? ती फाशी द्या, न्याय द्या आणि कुठलीही जळलेली बर्न व्यक्ती असेल, ते बर्न जर तिकडे सिद्ध होत असेल तर त्यांना ही नोकऱ्या तितक्याच प्रमाणात दिल्या पाहिजेत, ही माझी मागणी. न्याय आणि पुनर्वसन हा 2 महत्त्वाचा मुद्दा तू तुझ्या बोलण्यात मांडलेला आहे. धन्यवाद सगळ्या मान्यवरांचे. आपण आपली मतं, आपल्या भावना मोकळेपणाने या ठिकाणी मांडल्या. आणि मी या सगळ्या याच्यामध्ये समप करण्यापेक्षा मी एवढंच म्हणेन की पीडिता या क्षणाला वेदनेशी आणि मृत्यूशी झुंज देते. आपण सगळेच ती या सगळ्या फेजमधनं बाहेर पडू दे, या सगळ्या प्रसंगात ती बाहेर पडू दे आणि पुन्हा नव्याने उभं राहू देत आणि समाज देखील तिला स्वीकारू देत. आपण सगळ्यांनी तिला स्वीकारायचं आहे. या दृष्टीने तिच्याकरता प्रार्थना करूया. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.